सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 6 ववी क्रमांक 405। हे समविषय भाव आणि काही विचित्र जे सर्व ते मानी जैसे अवयव आपुले होती। हे समविषय भाव आणि जगाचे चित्र विचित्र पदार्थ आहेत ते जणू काही आपलेच अवयव आहेत असे तो मानतो। हे एक एक काय सांगावे जया त्रिलोक्याची अवघे मी ऐसे स्वभावे बोधाले। हे एक एक काय सांगावे ज्याने सर्व त्रिलोक्य मीच आहे असे अनुभव जाणलेले असते। तयाही देह एकुकी राधी अवलोकी सुख दुःखी तया ते म्हणती परियाम्हा ते ऐसी प्रीती ती परब्रह्मची हा शरीर आहे हा गोष्ट जरी आहे तो सुख दुःख भोगतो असे लोकही म्हणतात परंतु आमचा अनुभव असा आहे की तो परब्रह्म आहे। म्हणून आपण विश्व देखीजे आणि आपण विश्व होईजे ऐसे सामूची एक उपासीजे पांडवा। म्हणून आपल्या ठिकाणी विश्वरूप व्हावे आणि आमचा आपणच अनुभवाने विश्वरूप व्हावे असा साम्य अवस्थेची हे अर्जुना तू उपासना कर। हे तू ते बहुती प्रसंगी आम्ही मने याची लागी जे साम्य परोती जगी प्राप्ती नाही। तू समदृष्टी ठेव हे तुला अनेक प्रसंगांनी आम्ही सांगत आलो आहेत कारण साम्य पलीकडे या जगात दुसरा लाभ कोणताही नाही। तवा अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांग की रमुची कवना परी न पुरे जीव स्वभावा मनाचिया। अर्जुन म्हणाला हे देवा तुम्ही आमचे हित व्हावे म्हणून कळवळ्याने सांगत आहात परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही। हे मन ऐसे केवडे ऐसे पाहू म्हणे तरी न सापडे एरवी राहटवया थोडे त्रिलोक्य यया। हे मन असे आहे की केवढे आहे या विचार करून पाहू म्हटले तरी ते कोठेच सापडत नाही। एरवी मनाला फिरवण्यास त्रिलोक्य देखील थोडके आहे। म्हणून ऐसे कैसे घडेला जे मरकट समाधी घेईल का राहा म्हणतील राहेल महावातू। म्हणून असे कसे घडेल माकडाला कशी समाधी लागेल काय किंवा सोसाट्याचा वारा थांब म्हटल्याबरोबर थांबेल काय तूच सांग बरे। जे बुद्धीची सळी निश्चयाची टाळी धर्मेसी हात फळी मिळवून जाय। जे मन बुद्धीला छळते बुद्धीने केलेला निश्चयास सिद्धीच जाऊ देत नाही आणि सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून जाते। जे विवेकाचे फुलावी संतोषाशी चाड लावी बैशी जे तरीही लवी दाही दिशा। हे सत असत बुद्धीला भ्रमात पाडते संतोषालाही विषादाची आशा निर्माण करते म्हणून एका ठिकाणी बसला तरी त्याला दाही दिशांना फिरविते। जे निरोधने जो ओवावे जया संयमुची हो सावावे हे मन आपुला स्वभावे सांडील काही। ज्याला आवरण्याचा प्रयत्न करू लागलो तर ते अधिकच उसळते आणि निग्रह केला तर ते उलट ज्याच्या साह्याने करते ते असे हे चंचल मन आहे। म्हणून मन एक निश्चळ राहेला मग आम्हासी साम्य येईल हे विशेषेने घडेल तया लागी। म्हणून हे मन निश्चल राहील आणि मग आम्हाला साम्यावस्था प्राप्त होईल परंतु मनाची वृत्ती चंचल असल्यामुळे ती प्राप्त होते अतिशय अवघड आहे। तवा कृष्ण म्हणती साचची बोलत आम्हाची दे तैसेची या मनाचा किरचळपची स्वभावोगा। तेव्हा श्रीकृष्ण भगवान म्हणाले तू म्हणत आहेस हे खरोखर तसेच आहे तर या मनाचा स्वभाव खरोखर चंचल आहे।
पैरे वैराग्याचे निआधारे, जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी ते तुले एक अवसरे स्थिरावेल. परंतु वैराग्याच्या आधारे मन जर अभ्यासाकडे वळविले तर काही एक काळाने ती स्थिर होऊ शकते. काजे या मनाचे कनिके, जे देखरी गोडीची आठाया सोके, मनोनी अनुभव सुखाची कवतुके, दावित जाईजे. कारण या मनाचा असा एक उत्तम गुण आहे की त्याला एखाद्या भोगलेल्या विषयाची आवड निर्माण झाली की तो त्या ठिकाणीच राहूयास सोकावते. म्हणून कौतुकाने त्याला आत्मनंदाकडे वळवावे. एरवी विरक्ती जयासी नाही, जे अभ्यासी रिगती कही, तया नाकडे हे आम्ही न म्हणू काही. एरवी ज्याने ठिकाणी वैराग्य आहे ते कधीही अभ्यासाकडे वळत नाही, त्यांना मन वश होत नाही, ते आम्हालाही मान्य नाही का. परियम नियमाची वाटा, कही वैराग्यसीने करीजे, केवळ विषय जळी ठाकीजे, बुडे देऊनी. परंतु यम नियमाच्या वाटेला कधी जायचे नाही, वैराग्याने कधी आठवण देखील करायची नाही, केवळ विषयाच्या जलात राहून विषय सेवन करीत राहायचे. या झाली या माणसा काही, युक्तीची खांबी लागली नाही, तरी निश्चल होईल काही, कैसेनी सांगे. अशा या विषयामध्ये रममान झालेल्या मनाला जन्मापासून कधीही चिमटा लागतच नाही, तर मग ते निश्चल कसे होईल व का बरे होईल हे तूच सांग अर्जुना. म्हणून मनाचा निग्रह होय, सा उपाय जो आहे, तो आरंभी मन नोहे, कैसा पाहे. म्हणून मनाचा निग्रह होईल असा तो उपाय आहे, त्याचा तू आरंभ कर, मग तो निश्चल कसे होत नाही ते पाहू. तरी योग्य साधना जितुके, ते अवघेची काय लटिके, परी आपण अभ्यासून ठाके, त्याची म्हणे. मनाच्या निग्रहासाठी यम नियमापासून समाधीपर्यंत जो साष्टांग योग साधना सांगितली आहे ती काय खोटी आहे की काय, परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हणावे. अंगी योगाचे होय बळ, तरी मन ते तुले चपळ, काय मन जाती हे सकळ, आपुन हे. अंगी योगाचे सामर्थ्य प्राप्त झाले की ज्या पुढे मन चंचल कशी राहील, योगाच्या अभ्यासाने महत्वादी संपूर्ण जग आपल्या स्वाधीन होते. तेथे अर्जुन म्हणे निके, देवे बोलती न चुके, साचची योग वळेसी न तुके, मनोबळ. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, खरे आहे देव बोलतात त्यामध्ये काही चूक नाही, खरोखर योग बलापुढे मनाचे बल टिकणार नाही. तरी तोची योग कैसा के विजाने, आम्ही तुले दिवस याची मा तू ही नेने, म्हणून मना तेजी म्हणे अनावर. परंतु तोच योग असा आहे की कशा रीतीने जाणावा, आणि वार्ताही इतके दिवस आम्हाला नव्हती, म्हणून महाराज आम्ही म्हणत होतो की हे मन अनावर आहे. हा तावघे जन्मा, तुझे निप्रसादे पुरुष उत्तम, योग परिचय झाला जी. हे पुरुष उत्तमा, हे श्रीकृष्णा, आतापर्यंत अनेक जन्मात आज मात्र आम्हाला तुझ्या कृपा प्रसादाने योगाचा परिचय झाला आहे. पर्यानिक एक गोसाविया, मज संशय असे साविया, तो तू वाचोनी फेडावया, समर्थू नाही. परंतु महाराज, मला आणखी एक शंका सहजपणे आलेली आहे, ते दूर करण्यासाठी तुमच्या वाचून दुसरे कोणी समर्थ नाही असे मला वाटते. म्हणून सांग गोविंदा,
कवन ऐकू मोक्ष पदा झोंबत होता श्रद्धा उपाये विना. म्हणून गोविंदा मला सांगा की कोणी एक साधन कथा योग्य परिश्रम केल्या वाचून केवळ श्रद्धेच्या आधारे मोक्ष पद प्राप्त करू पाहता होता. इंद्रिय ग्रामोनी निघाला आस्थेची वाटा लागला आत्मसिद्धीच्या पुढीला नगराया वया. जो साधन पुढील आत्मसाक्षात्कार रूपी गावाला येण्याकरिता इंद्रिय रूपी गावाहून निघाला आणि मोक्षाच्या इच्छेला वाटेला लागला तवा आत्मसिद्धी न ठकेची आणि मागूत न येवेची सास्तू गेला माझारीचे आविष्य घानू. परंतु जो साधक आत्मसिद्धीच्या गावाला पोहोचला आणि त्याला प्रपंचात परत येण्याची इच्छाही नाही अशा मधल्या स्थितीत त्यांच्या आयुष्य रूपी सूर्य मावळला. जैसे सकाळी आभाळ माळूस पातळ विपाय आले केवळ वसेना वर्ष. जसे ये वेळी आलेले विरळ असे चुकून झालेले ढग आहेत ते टिकत नाहीत व वर्षावही करत नाहीत. तैसे दोन्ही दुरावली जे प्राप्ती तवा लगठेली आणि अप्राप्ती सांडवली श्रद्धा तया. त्याप्रमाणे तो साधकाला वैराग्यामुळे संसार सुख आणि आयुष्य संपल्यामुळे मोक्षही दोन्हीही दुरावलेली असतात. कारण त्याला आत्मप्राप्ती तर दूरच राहिली आणि श्रद्धेमुळे त्याला आत्मप्राप्तीची आशा असते. ऐसा दो अंतरला जो श्रद्धेच्या समाजी बुडाला तया होजी कवन गती. असा दोन्ही गोष्टींना तो मुकला आणि आत्मप्राप्तीविषयी पूर्ण श्रद्धा असताना मृत्यू पावला तर त्याला कोणतीही गती प्राप्त होते. तव श्रीकृष्ण म्हणती पार्थ जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्ष वाचून अन्यथा गती आहे गा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना ज्या मोक्ष सुखांची आंतरिक इच्छा आहे त्याला मोक्ष वाचून दुसरी गती आहे काय. पण ये तुले हेची एक घडे जो माझारी विसवावे पडे तेही तरी ऐसे निसुर वाडे जो देवा नाही. परंतु एवढेच एक घडते की मध्यंतरी काही काळ त्यांना विश्रांती घ्यावी लागते. तो विश्रांती देखील श्रेष्ठ प्रकारची असते की जी देवतांनाही प्राप्त होत नाही. एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली तरी चालता तरी दिवसाआधी ठकिता सोहम सिद्धी दे. वास्तविक अभ्यासाच्या मार्गाने तो भरावर चालला असता तर देह ठेवण्यापूर्वी मी ब्रह्म आहे या जाणीवेवर येऊन पोहोचला असता. परी तुला वेग नव्हेचे म्हणून विसावा तरी नकाचे पाठी मोक्ष तव तैसाचे ठेविला असे. परंतु तेवढ्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे त्याला विसावा घेणे भाग पडले. परंतु त्यानंतर मोक्ष त्याच्यासाठी ठेवलेलाच आहे. एक एक वती कहे कैसे तो शतम खालो कसायाशे ते तो पावे अनायासे कैवल्य कामो. अर्जुना एक आश्चर्य असे आहे बघ तो लोक अतिशय कष्टाने 100 यज्ञ करून ज्या गतीला प्राप्त होतात त्या गतीला मोक्षाची इच्छा करणाऱ्या ह्या योग भ्रष्ट पुरुष कष्ट न करता प्राप्त होतो. मग तेथीचे ते अमोघ अवलौकिक भोग भोगिताही सांग कांथाळे म्हणा. मग त्या ठिकाणचे दिव्य अवलौकिक भोग भोगीत असता मग कंठाळून जाते. हा अंतराय वचिता का ओढावला श्री भगवंता ऐसा दिवी भोग भोगिता
अनुतापी नित्य। हे भगवंता, हे श्रीकृष्णा, तुझ्या प्राप्तीच्या मार्गाने हे अकस्मात संकट का निर्माण झाले? या असा पश्चाताप तो स्वर्गातील भोग भोगीत असतानाही सदैव करत असतो। पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची माहेरी, लांबा उगवे आगरी विभय श्रियेचा। नंतर तो मनुष्य लोकात जन्म घेतो, सर्व धर्माचे माहेरघर असणाऱ्या कुळात जन्म पावतो आणि शेत कापल्यानंतर पडलेल्या भात गोट्याचे शेत जसे जोराने फोफावतो त्याप्रमाणे त्याच्या ऐश्वर्याची वाढ होत असते। जया ते नीती पंथे चालीचे, सत्यधूत बोलीचे, देखावे तो देखीजे शास्त्र दृष्टी। जे कुळ नीतीच्या मार्गाने वाटचाल करीत असते त्याला आणि पवित्र भाषण करणारे आणि जे पाहावयाचे तो शास्त्र दृष्टीने पाहते। वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाजारू, सारा सार विचारो मंत्री तय जया। ज्या कुळात वेद जागृती ठेवतो, स्वधर्माचे आचरण हा ज्याचा व्यवसाय आणि सारासार विचार हाच त्यांची मंत्री होय। जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जयाचे ग्रह देवता आदि रुधी। प्रत्यक्ष ईश्वरच त्यांच्या कुळाची योग क्षमा संबंधी काळजी वाहतो, म्हणजे योग्य श्रमाची चिंता ही ईश्वराची पतिव्रती पत्नी झाली आहे। रुद्धी सिद्धी त्यांच्या ग्रह देवता झाल्या आहेत। ऐसी निज पुण्याची जोडी, वाढी नली सर्व सुखाची कुळवाडी, तिये जन्मे ते सुरवाडी योग्य अच्युतो। असे ज्या कुळाचे स्वतः पुण्य जोडले आहे व तेथे सर्व सुखांची समृद्धी आहे, अशा कुळात तो योग भ्रष्ट पुरुष सुखाने जन्म घेत असतो। अथवा ज्ञान गृहोत्री, जे परम ब्रह्मा श्रोते, महासुख श्रेत्री आदिवंत। अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे जे परब्रह्माच्या सिद्धांतात निष्काम आहेत व ते ब्रह्मस्वरूप शेतीचे वरतदार आहेत। जे सिद्धांच्या सिंहासने राज्य करते त्रिभुवने, जे कुलजी कोकिलवने मनो संतोषाच्या। जे परब्रह्म सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रिलोक्य धर्म आचरणाचे राज्य करतात, तो संतोषाच्या वनामध्ये अध्यात्म ज्ञानाने मधुर कुंजन करणारे कोकिळ आहेत। जे विवेक धर्माचे मुळी, बसले हाती नित्य फळे, तया योग्याची आकुळी जन्म घेतो। जन्म घेतल्यावर बालपणीच त्याच्या हृदयात आत्मज्ञानाचा प्रकाश पसरतो। ज्याप्रमाणे सूर्य उगवण्याच्या पूर्वी अरुणोदयाचा प्रकाश पसरत असतो, तैसी दिशेची वाट न पाहता, वयसेनेची गावा न घेता, बाळपणीची सर्वज्ञता वरीत याते। त्याप्रमाणे ओढवयाची वाट न पाहता बालपणीच त्याला सर्वज्ञतेने वरलेले असते। ती सिद्ध प्रज्ञेचे लाभे, मनची स्वारस्वते तुभे, मग सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखे। मागील जन्म सिद्ध प्रजेच्या लाभाने त्याचे मन सर्व विद्यांना प्रसवते, त्यामुळे सकळ शास्त्रे त्याच्या मुखातून आपोआप प्रगट होतात। ऐसे हे जन्म जया लागी देवस काम, स्वर्गी ठेले जप होम करीती सदा। अशा प्रकारे जो जन्म असतात
तो प्राप्त होण्यासाठी स्वर्गातील देवता देखील मनात इच्छा धरून नेहमी जप होम करीत असतात. अमरी भाट होई जय मग मृत्यू लोकावानी जय से जन्म पार्थ गाजे ते तो पावे. पार्था, देवांनी भाट होऊन मृत्यू लोकाचे वर्णन करावे असा जो श्रेष्ठ जन्म तो योग भ्रष्ट पुरुषाला सहजच प्राप्त होतो. आणि मागील सदबुद्धी तेथ जीवात्मा झाली होती अवधी मग त्याची पुढती निरवधी नवी लाहे. मागील जन्मात आयुष्याचा शेवट झाला होता त्या वेळेच्या सद्बुद्धीचा संस्कार पुन्हा त्याला प्राप्त होतो. तेथे सदैवानी पायाळा वरी दिव्या जन होय डोळा मग देखे जैसा वळीला पाताळ धने. एखादा माणूस भाग्यवान आणि पायाळू असेल आणि त्याच्या नयन कमलात जर दिव्याजन असेल तर तो मग तो जसा पाताळातील गुप्त दहन सहजच पाहू शकतो. तैसे दुर्भदात अभिप्राय का गुरुगम्य नठाय तेथे सोरसे बिन जाय बुद्धी जयाची. त्याप्रमाणे गुरूंनी सांगितल्याशिवाय न कळणाऱ्या कठीण अभिप्रायाच्या ठिकाणी त्याची बुद्धी प्रयत्ना वाचून सहजपणे प्रवेश करते. बळी इंद्रिय येती मना मन एक ओटे पवना पवन सहज गगना मिळोची लागे. बलशाली इंद्रिय मनाच्या अधीन होतात. मन प्राण्याशी एकरूप होते आणि प्राण हा मूर्धन्य आकाशात समरस होऊन लागतो. ऐसे नेनो काय अपेसे तयाचे निकीचे अभ्यासे समाधी घर पुसे मानसाचे. असे आपोआप कसे घडते हे काही कळत नाही. त्या योग भ्रष्टाला अभ्यास आपोआप येतो आणि समाधी त्याच्या मनाने घर विचारित येते. जाणी जे योग पाठीचा भैरव काय आरंभ भरेचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपाला. असे वाटते की जो योग भ्रष्ट पुरुष जणू योगरूपी पीठावर उभ्या असलेल्या सैरव देवच आहे अथवा योगारंभी रूपी जगा जनांना मोठेपणा आहे किंवा वैराग्य सिद्धीचा अनुभव आकाराला आला आहे. हा संसार मानिते माप जो अष्टांग सामग्रीचे दीप जैसे परिमळेची धरी जे रूप चंदनाचे. हा पुरुष संसाराची मर्यादा सोडण्याचे जणू काही मापच आहे अथवा साष्टांग योग सामग्रीचे बेटच होय. जणू काही सुगंधाने चांदण्याचे रूप धारण करावे. तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्ध भांडवरी उनी काढिला दिसे तेने माने रूढला साधक दशे. याप्रमाणे साधक अवस्थेत हा एवढा धैर्यवान झालेला आहे की जणू काही तो संतोषाचा पुतळा अथवा सिद्धीचा भांडारातून काढल्यासारखा दिसत असतो. जय वर्ष शताची आकोढी जन्म सहस्राची आडी लंघिता पातला थळी आत्मसिद्धीची. कारण तो कोट्यवधी वर्षांनी हजारो जन्माचा प्रतिबंध दूर करीत तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोहोचतो. म्हणून साधकात बघे अनुसरे तया स्वभावे मग आईती बैसे राणीवे विवेकाची. म्हणून सर्व प्रकारची साधने स्वभावातच त्याला आपोआप प्राप्त होतात आणि मग तो सहजपणे विवेकाच्या गादीवर बसतो. पाठी विचारिती आवेगा तो कोई ठाओ मागा मग विचारणीय ते अंगा
घरोणी जाय. नंतर वेगाने आत्मतत्वाचा विचार करीत असताना साधक पुढे जात असतो. त्यामुळे विवेकही मागे राहतो आणि मग सर्व विचारांना पलीकडे असलेले ब्रह्म तो स्वतःच तो पाहतो. तेथे मनाचे मेहुडे विरे, पवनाचे पवन सन सरे, आपण पापन मुरे आकाशही. अशा समाधीच्या अवस्थेत मनरूपी ढग विसरून जातात. प्राणवायूचे हसणे बंद होते आणि तो आपल्या ठिकाणीच चित्ताकाशात लीन होऊन जातो. प्रणवाचा माथा बुडे, तुले नियनवारचे सुख जोडे, म्हणून आधीची बोल बहुडे तया लागे. तो ओंकाराच्या बिंदुरूप अर्थ मात्रेमध्ये निमग्न होतो. अशा प्रकारे त्याला शब्दाचे वर्णन करता येत नसलेले सुख प्राप्त होते. म्हणून अशा सुखाचा अनुभव येण्याकरता शब्द अधिक कमी फिरतो. ऐसी ब्रह्माची स्थिती, ते सकळ गतीची गती, तया मूर्तीची मूर्ती होऊनी ठाके. अशी जी परब्रह्मेशी एकरूप होण्याची अवस्था आहे की जी सर्व सद्गतीसाठी ही सद्गती आहे आणि निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ती होऊन राहतो. तेने बहुत जन्मी मागिली, विश्वेपाची पाणीवली जाडिली, म्हणून उपजत खेवे बुडाले लग्न घटिका. त्याने मागील अनेक जन्मात वृक्षरूपही केर कचरा काढून टाकला, म्हणून त्याने लग्न घटिका त्याच्या जन्मा होतच बुडते. आणि तृप्तोपतेसी सुलग्र, लागल ठेले अभिन्न, तैसे लोपले ब्रह्मे गगन होऊनी ठाके. ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला म्हणजे तो आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाची त्याचे अभिन्नत्वे लग्न लागते. तैसे विश्व तेथे होय, मागो तेथे थलया जाय, ते मध्यमाने देह झाला तो का. त्याच्यापासून संपूर्ण विश्वाची उत्पत्ती होते, त्याच्यामुळे विश्व चालते व त्याच्या ठिकाणी विश्व पुन्हा लय पावते. असे हे ब्रह्म तो योगी याच ध्यानी होतो. जया लाभाची आशा, करुणी धैर्य भाऊचा भरवसा, घालित षड कर्माचा धारसा, कर्म नष्ट. ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशाने कर्मनिष्ठ लोक धैर्यरूपी भाऊवर विश्वास ठेवून अभयन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह या षड कर्माच्या प्रवाहात उडी घालतात. काजी एक वस्तू लागे, बोलोनी ज्ञानाची वज्रांगे, झुंजत प्रपंचसी समरंगे ज्ञानी गा. ज्या वस्तू च्या करिता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिखलखत अंगावरून चढवून विचाररूपी समरांगावर प्रपंचाची झुंज देतात. अथवा निघाले निरसडा, तपोदुर्ग चाडकडा, झोंबती तपिये चाडा जयाचिया. अथवा तपस्वी ब्रह्मप्राप्तीच्या इच्छेने तपरूपी तुटलेल्या निराधार व निरसड्या किल्ल्यावर चढण्याचा प्रयत्न करत असतात. जय भजनिया भज, याज्ञिकाचे सयाज, एव जय पूज्य सकळा सदा. या प्रकारे जो भक्ताच्या भक्तीचा विषय आहे तो यज्ञ करणाऱ्या यजनाचा विषय आहे, जे सर्व पूजकांच्या सदैव पूजनाचा विषय आहे. तेची तो आपण सोय झाला निर्वाण, जे साधकाचे कारण सिद्ध तत्व. जे साधकाचे साध्य आहे तो सिद्धींचे स्वयंभू असे तत्व आहे. ते निर्वाण ब्रह्मा तो योगी स्वतः शेवटच्या जन्मात बनलेला असतो.
म्हणून कर्मनिष्ठावंधो तो ज्ञानी असे वेदो तापसाचा धो तपोनाधी। म्हणून तो कर्मनिष्ठांना वंत आहे, ज्ञानवंतांना तो जाणून घेण्यास योग्य आहे। तसेच तपस्वी लोकांमध्ये तो प्रमुख तपोनाथ आहे। पै जीव परमात्मा संगमा जयाचे येणे झाले मनोधर्मा तो शरीराची परिमहिमा ऐसी पावे। जीव व परमात्मा त्याच्या संगमाचा ठिकाणी त्याच्या मनाचे ऐक्य झालेले असते, त्यामुळे तो देहधारी असला तरी त्याला महान योग्यता प्राप्त झालेली असते। म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होईल अंतःकरणे पंडू कुमारा। हे अर्जुना, या करता मी तुला सदैव म्हणत होतो की तू अंतःकरणाने खराखुरी योगी हो। अगा योगी जो मनिजे तो देवाचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो। अरे योगी ज्याला म्हणतात तो देवाचाही देव आहे असे जाणावे, तो माझे सुख सर्वस्व आहे, ते चैतन्य रूप आहे। तेथ भजता भजन भजावे तो भक्ती साधन जे आवघे तो मीची झालो अनुभवे अखंडित। ज्या योगाला कमी भक्ती करणारा, भक्तीचा विषय आणि भक्तीची साधने हे सर्व अभेद अनुभवाने अखंडितपणे मीच झालो आहे। मग तयाम्हा प्रतीते स्वरूप बोली निर्विजय से नवे गातो साचे सुभद्रापती। हे सुभद्रीपती अर्जुना, त्याच्या आणि माझ्या प्रेमाचे स्वरूप वर्णन करता येत नाही, तर असे जाण की तो म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे। तया एक वटलिया प्रेमा जरी पाडे पाहिजे उपमा तरी मी देह तो आत्मा हेची होये। ह्या एके भावाला प्रेमाला जर योग्य उपमा पाहिजे असेल तर तो देह आणि तो आत्मा मी होय। ऐसे भक्त चकोर चंद्रे बोलिले गुण समुद्रे त्रिभुवन नरेंद्रे संजय म्हणे। संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भक्त रूपी चकोरास चंद्रप्रमाणे असलेला सद्गुणाचा सागर सर्व त्रिभुवनाचा राजा अशा या श्रीकृष्णाने सांगितले। तेथ आदिला पासुनी पार्था एकी जैसीची आस्था दुनावली दुनाथा भाव सरले। तेथे अर्जुनाला पूर्वीपासून योगाचे वर्णन श्रवण करण्याची आस्था होती, ते पूर्ण दुप्पट अधिक झाली असे भगवंतांनी मनात जाणले। की सावियाची मनी संतोषला ते बोलारिसा जोडला तेने अरिके आता उपवला निरूपिल। आणि ते पाहून श्रीकृष्णाच्या मनात सहजच आनंद प्रगट झाला, कारण आपल्या बोलण्याचे यथार्थ असे प्रतिबिंब ग्रहण करणारा जणू हा अर्जुन आरशासारखा लाभलेला आहे। तेव्हा आता या आनंदाच्या भरात ते पुढील कथा सांगतील। ते प्रसंग आहे पुढा ते तर शांत दिसेल उघडा तो पाव विजेल मुडा प्रेमय बीजाचा। तो निरूपणाचा प्रसंग पुढील अध्यायात आहे। यामध्ये शांत रस स्पष्टपणे दिसून येईल। प्रतिपाद्य विषयाची साठवण मोकळी करून वस्तुत प्रकारे श्रोतेच्या अंतःकरणात पेरणी करून त्यांना अंकुरित करण्यात येईल। जे सात्विकाचे निवडपे गेले आध्यात्मिक करपे वाढले वाफे चतुर चित्ताचे। कारण आता सत्वगुणाच्या वर्षावाने बुद्धिरूपी शेतातील पाप विचारांचा वृक्षपण केला गेला आहे आणि चतुर चित्ताने वाफे सहजपणे तयार झाले आहेत। वरी अवधानाचा वाफ लाधला सोने आयसा म्हणून पेरावया दिवसा श्री निवृत्तीसे। त्यावर पुन्हा श्रोतेंच्या अवधान सोन्यासारखा वाफा लाभला
वाफा लागला म्हणून सद्गुरू निवृत्तीनाथांच्या सिद्धांत रूपी बीज पेरण्याची सदिच्छा निर्माण झाली आहे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात जोडिला हे फुले, बीजची वाईले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे बीज पेरण्यासाठी कौतुकाने सद्गुरूंनी माझी या ठिकाणी योजना केली आहे. माझा मस्तकावर हात ठेवला आहे. मी बीज उघडपणे सोडले. म्हणून येणे मुखे जे जे निके, सो संतच्या हृदय साचेची लागे, सो सांगे श्रीरंगे बोलिले जे. म्हणून माझ्या मुखातून जे जे काही प्रगटले ते सत्य आहे हे संतांना जाणवेल. असो आता श्रीरंग काय बोलले ते पुढील अध्यायात सांगेन. परी तो मनाच्या कानी, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, तो साठवादी घ्यावे चित्ताची. हे अमृत मधुर शब्द मनाच्या कानाने ऐकावेत, बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावे, तसे वक्त्याला चित्त द्यावे आणि त्यांच्या बदली शब्द घ्यावेत. अवधानाचे निहाते न्यावे हृदयात होते, हेर जबितीला ते सज्जनाची. हे शब्द अवधानाच्या हाताने हृदयात आत न्यावेत. ते शब्द सज्जनाच्या मनात निश्चित समाधान प्राप्त करून देतील. हे स्वहिता ते निवविती, परिणामाते जीवाविती, सुखाची वाहती लागोली जीवा. हे शब्द आत्महित प्राप्त करून देऊन शांत करतील, आनंदायी मोक्ष प्राप्त करून देतील आणि लक्ष लक्ष सुखांचे उन्मेष जीवनात निर्माण करतील. आता अर्जुनेची श्री मुकुंदे, नागर बोली जे लविन दे, ते ओवियेचे नि प्रबंधे सांगे नवी. आता श्रीकृष्णाने अर्जुनास सहजपणे हे सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगितले, ते मी ओवी छंदाने सांगेन. 6वा अध्याय समाप्त. रामकृष्ण.